की कोकणातली शेती जर संपवायची नसेल, कोकणातली कृषी संस्कृती पडून द्यायची नसेल, शेतकरी संपवायचा नसेल कोकणातला, तुम्हाला सगळ्यांना सबळ करून सकाळी 10:30 वाजता नांदगाव किल्ल्याला आलं पाहिजे आणि तुम्ही यावं म्हणून गावागावामध्ये तुम्हाला भेटून निमंत्रण द्यायला मी पाच कोल्हापुरात आज इथं साहेब गेले कित्येक दिवस आपल्या या कोकण किनारपट्टीतल्या शेतकऱ्यांच्या आंबा बागायतदारांच्या आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करतोय. प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला कुठे इतके वर्षात वाचा फोडली गेली नाही. ती वाचा या ठिकाणी सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण हा लढा करतोय. आज विजय गावात ही दुसरी बैठक महाराष्ट्र मंदिरात बैठक झाली आणि वरडवाडीची दुसरी बैठक. आता गेल्या सकाळपासून आम्ही अनेक बैठका प्रत्येक शेतकऱ्यांबरोबर गावागावात जाऊन घेतो. गेले कित्येक दिवस आपण आंदोलन करतो, परंतु या सरकारला कुठे जाग आलेली दिसत नाही आणि कुठे शेतकऱ्यांना हात या सरकारने अजूनपर्यंत पुढे केला नाही. राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आपण डेव्हलपमेंट मेळावा घेतला, वेंगुर्ल्यात मेळावा घेतला, वेंगुर्ल्यात आंदोलनं झाली, परंतु या सरकारला अजूनपर्यंत जाग आली नाही. आणि प्रत्येक मेळाव्यात आपण सरकारला मुदत देत गेलो. 12 तारखेच्या नंतर त्यांना काही दिवसांची मुदत दिली 12 मार्चपर्यंत की जर तुमचं केलं नाही तर पुढे जाऊन आम्ही ओळखला मोर्चा काढला. त्या पद्धतीत आपण मोर्चा काढला आणि प्रचंड सहकार्य शेतकऱ्यांच्या ठिकाणी मिळालं. त्या मोर्चाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिली आणि त्यांना 10 दिवसाची मुदत दिली की त्या 10 दिवसात आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. आणि कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी कधी नव्हे तो संकटात सापडलेला. महाराष्ट्रामध्ये एकूण होणाऱ्या आंबा उत्पादनापैकी जवळपास 70% आंबा उत्पादन हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये होतं. आणि यात मी महाडपासून उत्तर कोकणात जास्त गेलो नाही, पण महाडपासून अलीकडं सगळ्या गावातून जाऊन आलेल्या गेल्या 10-20 महिना 1.5 महिन्यामध्ये सगळीकडे अवस्था अत्यंत वाईट आहे.
पिकं हातातून गेलेले आहे आणि याला कारण शेतकरी नाही तर निसर्गामध्ये जे वातावरणाचे फेरबदल झालेले आहेत त्याचा परिणाम म्हणून आंब्याचं पीक हातातून गेलं. सगळ्यात बाधित पीक कुठलं असेल तर ते हापूस आहे, त्याच्यानंतर केशर. अजूनची अवस्था तीच आहे. 90% जास्त नुकसान झालेलं आहे आणि असं असताना सुद्धा सरकारचे कानकळे उठून जातील अशा प्रकारचा आवाज काढून सुद्धा अजूनही सरकार मुख्यासारखे गप्प बसणार. तुम्हाला आठवत असेल की आपण जामसंड्याला मेळावा घेतला. तो मेळावा होणार म्हटल्यानंतर मग पालकमंत्र्यांनी मुंबई देखील केली. बैठकीमध्ये आपण त्या मेळाव्यामध्ये आपण 12 मार्चची ओळख जिल्हाधिकारी कार्यालयावरची मोर्चाची तारीख ठरवली आणि त्या मोर्चाला जो प्रतिसाद मिळाला, शेतकरी ज्या उत्स्फूर्तपणानं बाहेर पडले, तर गेल्या 30-40 वर्षात एवढा मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा कधी झालेला नसतो. एवढा मोठा मोर्चा आपला निघाला असं मला जाणकार पत्रकारांनी मध्ये सांगितलं. आणि तो प्रतिसाद बघितल्यानंतर मुंबईत विधानसभेवरचं अधिवेशन चालू असताना स्पेशल विमान घेऊन पालकमंत्री घाई गडबडीनं त्या मोर्चाला सांगितलं आणि काय सांगितलं, आम्ही लवकरच निर्णय घेतो, 2 दिवसात घेतो. मी त्यांना सांगितलं 2 दिवस जाऊ दे, 10 दिवस आम्ही सांगतो, परंतु त्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला काही ना काही मदत तुम्हाला करावी लागेल. आणि त्यांनी काय केलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे एक बैठक घेतली मुंबईत. कोकणातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं. आमदार होते, खासदार होते, विधान परिषद सदस्य होते, विरोधातले होते, सत्तेतले होते, सगळे होते. तर त्यातले शेतकऱ्याच्या बांधापर्यंत किती लोक गेलेले होते. जे बाधित शेतकरी आहेत ते कुठं होतं. खरा आवाज तिथं बैठकीत गेलाच नाही आमचा, कारण त्यातले 4-5 लोक असे त्या बांधापर्यंत जाऊन त्यांनी परिस्थिती बघितली होती. बाकीच्याला काही देणं घेणंच नाही. आणि त्यांनी काय सांगितलं की अधिवेशन संपायच्या आत आम्ही निर्णय घेणार आहोत. आता काय तुमची मुहूर्त काढणार आहे काय? 3 दिवस राहिले आता अधिवेशन. बुधवारी म्हणजे 20 तारखेला अधिवेशन संपलं. आणि म्हणून सरकारला जर गुडघा टेकायला लावायचा असेल तर उद्याच्या सोमवारचा आपला रस्ता रोको हा ओळखला झालेल्या गर्दीचा उच्चांक मोडणारा असा झाला पाहिजे. हे लक्षात चमत्काराशिवाय नमस्कार होत नसतो. सरकार हे बायबाप असलं तर ते सावध राहायसारखंच वाटतं. आणि ह्या आईला जर पांढरा फोडायला लावायचा असेल तर आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल. लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय याला महत्व नाही, तुमच्या पाठीवर डोकी किती आहे त्याला जास्त महत्व आहे. आणि ती जास्तीत जास्त डोकी जर का आपण मुंबई गोवा हायवे अडवून दाखवली, सरकार झक मारत करत. 2-3 वर्षापूर्वीचा तुम्हाला अनुभव सांगतो. उसाच्या एका प्रश्नावर असं पुढे बेमुदत राष्ट्राला मी बसतो शेतकऱ्यांना. त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून पोलिसांनी आधीच नाकेबंदी केली. कारण पोलिसांना माहित असते मोर्चाची तयारी करणारे प्रमुख लोक कोण आहेत, त्यांना ताब्यात घ्यायचं आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर ताब्यात घ्यायचं. जाणारे ज्या रस्त्याने जातात ते रस्ते माहित असतात, त्या रस्त्या अडवायचे, जाऊन द्यायचं नाही. पण आमचे कोल्हापूरचे तयारीचे हुशार पोलीस रस्त्यावर आणि शेतकरी शेतातनं पायवाटेनं रस्त्यावर. 15-20 हजार लोक रस्त्यावर आणि आले तिथं बसलो आम्ही. नुसतं बसलो नाही, लगेच त्या 15-20 हजार लोकांचं जेवण तयार करायचं. जेवणासाठी पंगत लागली.
म्हणजे शेजारच्या गावातून भाजी कुंडी आणली, तिथंच रस्त्यावर शिजवलं, भात शिजवला, भाजी शिजवली आणि तिथं रस्त्यावर आमची कुंडी बसली. आणि पूर्ण इकडं कोल्हापूर पासून साताऱ्यापर्यंत सगळा जाम रस्ता, ट्रॅफिक जाम. आणि कोल्हापूर पासून बेळगाव पर्यंत ट्रॅफिक जाम. परिणाम काय झाला तिथे? सकाळी 11 वाजता सुरू झालेला रस्ता, बंद झालेला रस्ता 10 तासानंतर आम्ही खुला केला. संध्याकाळी 5:30 वाजता, 5:30 वाजता. तोही कसा? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांचा मला फोन आला, शेट्टी साहेब तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, पण रस्ता चालू करा. दर होणं जरूर आहे इलेक्शन, आणि दर पैदा करण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. ती ताकद आपण निर्माण केली तर प्रश्न चुटकी सरशी सुटतो. आणि आपण जर का बेसावध राहिलो, आपण जर का बेफिकीर राहिलो, काय जातात की गावातले 10-20 लोक, आपण नाही गेलं तर चालतंय असं म्हटलं तर पोलीस जे 10-20 गेले त्यांचे मानगून धरतील, त्याला हाकून लावते, 2-4 काटे आणले की पळून जायचे. पण 22,000 लोक आले तर पोलिसांची हिंमत होत नाही काठीला हात घालायची. आणि म्हणून मी बघायचं म्हणतं की लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय आहे याच्यापेक्षा तुमच्या पाठीमध्ये दृष्टी किती आहे त्याला महत्व आहे. आणि कोकणात काय डोक्यांची संख्या कमी आहे का? आज आंबा आणि काजू जर संपला कोकणातला तर शेतीत काय राहिलं काय? भात आता संपल्यातच जमा आहे. मग राहिलं काय? फक्त आंबा आणि काजू पुरतं शेती राहिली कोकणाची. ती कोकणातली शेती जर संपवायची नसेल, कोकणातली कृषी संस्कृती पडून द्यायची नसेल, शेतकरी संपवायचा नसेल कोकणातला, तर एक दिवस तुम्हाला सगळ्यांना सवड काढून सकाळी 10:30 वाजता नांदगाव किल्ल्याला आलं पाहिजे. आणि ते तुम्ही यावं म्हणून गावागावामध्ये तुम्हाला भेटून निमंत्रण द्यायला मी पार कोल्हापुरात आलो नाही. आज इथं साहेब मी यांना एकाची पाठ धरली तर सोडत नाही तुम्हाला. आणि म्हणून फायदा तुमचाच आहे. कारण आपल्याकडे आमच्या कोल्हापूरला एक म्हण आहे, आरडून निघणाऱ्याच्या एरड्या कपत्यात, पण गप्प बसणाऱ्याचं सोनं गपत नाही. किती जर आरडलाच नाही, ओरडलाच नाही, आवाजच काढला नाही तर तुमच्याकडे कोण लक्ष देणार आहे? पण ते कशासाठी ओरडायचं? आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी. ही जे नैसर्गिक आपत्ती आपल्यावर आल्या त्याला आपण नाही जबाबदार. हा जंगलवाद पोचण्यासाठी त्याची जी छेड काढलेली आहे, त्याच्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे, त्यामुळे निसर्ग खवळलेला आहे. पण तो निसर्गही आता चमत्कारी छेड काढणार राहिला काँग्रेसच्या जंगलात आणि शिक्षा भोगतोय गावातला माणूस शेतकरी. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या निसर्गानं अतिवृष्टीचा तडाखा दिला. मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला सगळी पिकं बेचिराग झाली. नंतर कडाक्याची थंडी, ऊसाच्या उत्पादन वाढीवर परिणाम झाला, आंब्याच्या काजूच्या फळधारणेवर त्याचा परिणाम झाला. म्हणजे 10% सुद्धा उत्पादन झालेलं नाही. मग हे जे वातावरणामध्ये बदल झालेले आहेत ते पर्यावरणाचं, निसर्गाचं संतुलन बिघडल्यामुळं, आणि संतुलन बिघडायला जबाबदार असणारे नामनिराळे राहिलेले आहेत. तो शिक्षा आपण एकट्यानं का बघायची? आणि म्हणून सरकारच्या तिजोरीतला पैसा काढा आणि त्याची भरपाई करा, ही आपली मागणी आहे. पण तो काय याच्या बापाचा आहे काय? नरेंद्र मोदींच्या बापाचा आहे का? देवेंद्र फडणवीसच्या बापाचा? आपण कर जाते म्हणून आपण तो पैसा तिजोरीमध्ये भरत असतो. कुठलीही झाली, फोन रबर विकत घेतला, पेन्सिल विकत घेतली, पाटी विकत घेतली, वही विकत घेतली तरी सुद्धा जीएसटीच्या रूपानं आपण सरकारच्या तिजोरीत कर भरत असतो. असा एक महिन्याला 1,80,000 कोटी रुपयाचा कर सरकारच्या तिजोरीत आपण भरतो. त्यातला थोडा पैसा काढा आणि आंबा उत्पादकांना, काजू उत्पादकांना, आंबा उत्पादकांना कर्माला 5,000 रुपये, म्हणजे हेक्टरी 5 लाख रुपये, काजू उत्पादकांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत करा, ही आपली मागणी आहे. काही आवाज बी नाही आहे, आवाज तर नाही आहे.
अतिशय रास्त आहे आणि म्हणून ही मागणी जोपर्यंत हे पूर्ण करणार नाही तोपर्यंत आपण मागं हटायचं नाही. डोक्यातलं तुमच्या काही राजकारण असलं तर काढून टाका. जळमटा पहिल्यांदा स्वच्छ करून टाका. भाजपचं असेल, कोण शिंदे सेनेचा असेल, कोण उमादाचा असेल, कोण काँग्रेसचा असेल, कोण राष्ट्रवादीचा असेल, ते काढून टाका. शेतकरी म्हणून लवकर वाचवायचं म्हणून आपण सगळ्यांनी नांदगावला सोमवारी सकाळी 10:30 वाजता यायचं. उद्याचा एक दिवस आहे. जिथं जिथं ज्याच्यापर्यंत हा निरोप पोहोचवता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचवा. आणि हा ऐतिहासिक, कारण परवाचा ओरोसचा मोर्चा सुद्धा ऐतिहासिक झाला. मला तिथल्या जाणकार पत्रकारांनी सांगितले की गेल्या 30-40 वर्षामध्ये इतकं मोठं शेतकऱ्याचं आंदोलन कधी सिंधुदुर्गमध्ये झालं नव्हतं. तसा ऐतिहासिक आता रस्ता रोको आपल्याला ओरोसला झालेल्या आपल्या गर्दीचा उच्चार आपणच रस्ता रोकोमध्ये मोडायचा आहे. त्या ताकदीनं सगळेजण या एवढी विनंती करतो. कारण अजून 1-2 गावाला मला पुढे जायचं आहे. इथंच थांबतो. धन्यवाद. माझा फोटो आहे ना तुम्हाला पाठवते.